इंटरव्ह्यू घेणार आहे. तर तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनात काय करायचे? जसं की नोकरी करायचे, छंद? मी माझ्या दैनंदिन जीवन माझं असं होतं की सकाळी उठल्यानंतर नोकरीला मी जायचो, त्यामुळे ऑफिसला जाण्याचा हे सगळे तयारी करायचो आणि दिवसभर ऑफिसमध्ये असायचो. संध्याकाळी ऑफिस सुटल्यानंतर घरी यायचो. हो. तर तुम्ही लहान असताना तुमचे दैनंदिन जीवन कसे होते? माझं दैनंदिन जीवन फार चांगलं होतं लहान असताना. आधी एक तर मी लहान असताना सकाळी शाळेत जायचो. शाळेतून आल्यानंतर घरी बाकी सगळं काही बारीक सारीक काही असेल ते आपली कामं करायचो आणि बाकी खेळण्या बिळण्यात अशा प्रकारे आनंदात मी माझा दिवस घालवायचो. ओके. तर तुम्हाला तुमच्या कुटुंबातील सदस्यांकडून आदर वाटतो का? माझ्या कुटुंबियांनी मला पुष्कळ चांगला आदर, आनंद वाटतो त्यांच्या वागण्यावरून. मला सगळ्या प्रकारची ते मदत करतात आणि तितकाच मला रिस्पेक्ट देतात. ओके. तुमच्या मते कुटुंबातील सदस्य तुम्हाला आदर कसे करावे? माझे कुटुंबीय माझा एवढा आदर चांगला करतात, माझ्याशी बोलताना, माझ्याशी वागताना इतकं चांगलं सगळं हे करतात, माझा मान राखतात. तर सरकार तुमच्या देशातील वृद्धांना मदत करतो का? जर हो तर कसे? सरकार वडीलधाऱ्या मंडळाची वृद्धांना चांगली मदत करतात. चांगल्या चांगल्या योजना त्यांनी आणलेल्या आहेत आणि त्या व्यवस्थितपणे, उदाहरणार्थ आजारपणात त्यांना वैद्यकीय मदत देणं, अशा प्रकारच्या ज्या काय गोष्टी आहेत, किंवा संध्याकाळी फिरायला जाण्यासाठी मैदानात चांगली मोकळी जागा, असं सगळ्या गोष्टीची व्यवस्था माझ्या त्या देशवासियांनी केलेली आहे. तर तुम्ही कधी कधी तुमच्या आजी आजोबांना त्यांचं मत विचारलंय का? मी माझ्या आजी आजोबांना त्यांच्याशी बोलताना जे काय आम्ही गप्पा गोष्टी चालायच्या त्यात मी त्यांचं मत विचारायचो. तुम्हाला कसं वाटतं, तुमची काय अपेक्षा माझ्याकडून आहे, आणि मग मला इतकं त्यांच्याशी बोलताना आनंद व्हायचा. तर तुमच्या आयुष्यात आजी आजोबांचं महत्त्व काय आहे? माझ्या आयुष्यात माझ्या आजी आजोबांचं एवढं महत्त्व आहे की आज मी जे काय वागतो आहे त्याचा मला अभिमान वाटतो, कारण हे संस्कार मी त्यांच्याकडून घेतलेले आहेत. वा. तर तुमच्या आजी आजोबा आजारी पडले किंवा स्वतःची काळजी घेऊन शकत नसले तर तुम्ही काय करायचे? मी माझे आजी आजोबा जर आजारी झाले, त्यांना काही बरं वाटत नसलं तर मी अगदी तातडीने त्यांना मदत करायला हे करायचो. त्यांचा हात धरून त्यांना कुठे जाणं येणं काय असेल अशी सगळ्या प्रकारची काळजी घ्यायचो आणि त्यांना काय हवं त्यावेळेला मी त्यांना उठून इकडे तिकडे फिरा असं न म्हणता मी होऊन द्यायचो आणि त्यात मला समाधान वाटायचं. वा. धन्यवाद. मला माझे